आज आली बाये नवीनच आज आली बाये रांगोळ्याचा सणयाला आज रांगोळ्या टाकीन बाये रांगोळ्याचा सणयाला आज रांगोळ्या टाकीन बाये रांगोळ्याचा
मजा हॅलो श्री माननीय बालाजी भाऊ देशमुख राहणार पालेबारसा यांच्याकडनं आताच्या वरती 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. त्याबद्दल मी त्यांचं आमच्या मंडळातर्फे मी मनापासून आभार मानतोय. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला 100 रुपये दिल्याबद्दल आमच्या मंडळातर्फे मी तुमचा खूप खूप आभारी आहे. अगे संगीता, जणू काही आज आपलं परिसर कसं स्वच्छ आणि आज घोड्या टाकून दिसतो. खूप सुशोभित दिसतो का? आवडली का माझी रांगोळी? एवढी सुंदर रांगोळी काढली आणि मला आवडणार नाही? खरंच का? खरंच ना? अगं खरंच नाही तर काय, मला खूपच आवडली. म्हणूनच म्हणतोय की आपला परिसर कसं आज स्वच्छ दिसतोय नाही का? आज माझ्या लग्नाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून मी आनंदाच्या क्षणामध्ये आज रांगोळ्या टाकल्या. रद्द संगीता, अगं तुझ्या गजीरवाण्या चेहऱ्यासारखी ही रांगोळी आहे. जणू काही तुझ्या चेहऱ्याला शोभेल. आणि हे बघ, आज आपल्या देवघरात आहे ना, देवघरात पूजा करायची आहे आणि त्यासाठी या गंगेवरती जाऊन घागरभर पाणी आणावं लागेल. काय म्हणता? अगं ह्या शुभ दिवशी एवढंसं काम तुझ्यानं होत नाही? तुम्ही आधी काय नाही सांगितलं हो? मला तू पहिले सांगितले असते ना. आपल्या घराजवळच्या बाहेर सगळे निघून गेले हो. आज तुला सर्व त्या गावामध्ये ओळखीच्या बाया वाटतील. जणू काही मैत्रिणी तुला मिळतील ना बघ. आणि तू एकच गुण पाणी आणावं लागेल आपल्याला, कारण आपल्या देवघरात पूजा करायची आहे. आपल्या जवळ बोरिंग आहे ना, तिथलं आणलं नाही चालेल का पाणी? मी सांगतो त्याचप्रमाणे वागायचं. मी तुला शांत डोक्यानं सांगण्याचा प्रयत्न करतोय की या नदीवरती जाऊन त्या धारेचं मला गुंडभर पाणी हवं आहे. ही वाट मला माहित नाही हो. आणि आपण सोबतच्या बाया तर निघून गेल्या हो. तो विचार करा. कोणी ना कोणी सोबत मिळेल, पण तुला त्या गंगेवरचं मला पाणी हवाय म्हणजे हवाय. आणि आज मला देवघरात देवपूजा करायची आहे. अनोळखी बाई आहे हो. आणि हा गंगेवरची कधी जाऊ? वाटे तर कोणी मिळणार नाही हो. जवळच्या बोरिंगवर पाणी आणून पुन्हा पुन्हा डोकं ताप वाढवण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं सांगतो तेवढं ऐकायचं, कारण मला आज माझ्या देवघरात पूजा करायची आहे आणि मला त्या गंगेचं धारेचं पाणी हवं आहे. विचार करा. मी एक अनोळखी बाई आहे हो. गंगेवरची कधी जाऊ?